सगळ्या नद्या गटरगंगा झालेल्या आहेत पण हे घडले फक्त मागच्या 25 वर्षामध्ये। अजून 25 वर्ष गेली ना तर जमिनीतल्या विहिरी, बोर, धरणं, खडकवासला, पवना सगळे डॅम असे दूषित होतील आणि मग ही मुलं पाणी पिणार कुठलं? काल आमच्या गावामध्ये एका आळीमध्ये 100 लोक जुलाब आणि वांत्याने आजारी पडले होते। मी चौकशी कशामुळे म्हणजे हल्ली महापालिकेच्या नळातलं जे पाणी येतं ते पण काही एवढं शुद्ध नाही आहे। तर उद्याची परिस्थिती भयानक आहे। नद्या आपल्या स्वच्छ केल्या पाहिजेत पण ह्या नद्या स्वच्छ कशा करायच्या तर पवना नदी स्वच्छता करायची म्हणून आम्ही या ठिकाणी जानेवारी सुरुवात केली। तर कल्पना अशी आहे की हे जे आपण नागरिक जमवलो आहोत ह्या नागरिकांनी जे काम सिंगापूरचे नागरिक करतात, सिंगापूरला असं आहे की रस्त्यामध्ये बारीक जरी तुम्ही कचरा टाकला की लगेच त्याला अटक होते आणि दंड मारला जातो। आपल्यापैकी जर काही लोक प्रवासी सिंगापूरला गेले तर तो कायदा अगदी पटकन तंतोतंत पाळतात पण दिल्लीला जर विमानतळ उतरले की ते लगेच घाण घासवण करतात। तर आपण असं का करू नये तर आपण फक्त नागरिकांनी 2 गोष्टी करायच्या। घराबाहेर पडल्यानंतर कसलाच कचरा बाहेर टाकायचा नाही, नंबर 1। नंबर 2, घरातला कचरा वेगळा आणि सुका करून द्यायचा महापालिकेकडे। तो सुका आणि वेगळा का करायचा त्याचं कारण आहे की पुणे महापालिकेचा कचरा उचलला जात होता तर ते त्यांना व्यवस्थापन करताना घाण लागली म्हणून तो पुरवण्याला ओळी देवा दिला तिथं पण ते जमलं नाही आहे। आता तो पुरा नेणार आहे परंतु मूळ समस्या सुटली नाही आहे। कारण असं आहे की ओला कचरा प्लास्टिक किंवा कागद किंवा जो कोरडा कचरा त्यात मिसळला तर त्याचं खत तयार होत नाही आहे। उलट जे हजार्डस किंवा धोकेदायक बॅक्टेरिया तयार होऊन त्याची दुर्गंधी येते। नागरिकांनी जर ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिला तर पुणे महापालिका तसेच पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडं उत्कृष्ट कंपोस्ट खत करण्याच्या व्यवस्थापन आहे, त्यांच्याकडे त्या सुविधा आहेत। फक्त होतं काय की नागरिकच तो वेगळा करून देत नाही। तर तुम्हाला सगळ्या नागरिकांना मी विनंती करतो की सर्वांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिला तर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर अगदी लवकर साफ होईल। आणि जे आपण बघतो की आपले भाई बंधू जे कचऱ्याच्या पेट्या असतात त्याच्यामध्ये गोरगरीब लोक जाऊन ते कचरा वेगळा करतात, त्यांना अनेक क्वचित रोग होतात परंतु गरिबीमुळे ते करतात, त्यांच्यावरती वेळ येणार नाही। म्हणून आज ही संकल्पना आहे की 1 तास शहरासाठी म्हणजे नक्की काय करायचं तर प्रत्येकानं आपल्या आठवड्यातून 1 तास काढायचा आणि ही सेवा करायची आहे। तर अशा रीतीनं म्हणून हा आपण आज कार्यक्रम आयोजन केला होता। तुम्ही सर्वांनी इथं उत्स्फूर्तपणे सहभाग दिला, तुमचा मी आभार आहे। त्यानंतर तुम्ही आणि काही 2 मिनिटात त्यांचं म्हणून मॅडम या व्यासपीठाने जो हा कार्यक्रम आयोजित केला या आठवड्यातला 1 तास आणि भारतासाठी हा 1 तास